दिबा पाटील साहेबांचे खरे वारसदार आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। माझ्या माता भगिनी ज्यांच्या मुलांची परीक्षा आहे त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत। स्वतःचे पैसे खर्च करून प्रामाणिकपणाची भूमिका घेऊन या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाची प्रत्येक दखल या ठिकाणी पीएमओ घेत असतात। राज्य सरकारने सांगितलं केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्रात काय झालं माहित नाही। खरं तर हे लक्षवेधी आंदोलन सरकारला हे सांगण्यासाठीच आहे की या ठिकाणी राज्याकडून आलेला प्रस्ताव हे केंद्रामध्ये कुठे धूळकाट पडलेला आहे। आज या ठिकाणी आलेले जे काही लोक आहेत ते अनेक दिवसापासून त्या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहेत। त्याने दिबा पाटील साहेबांच्या नावाने कायम राजकारण केलं, त्याने दिबा पाटील साहेबांच्या नावावर मताचं राजकारण केलं। उद्योग धंदे मिळवण्यासाठी दिबा पाटील साहेबांचं नाव त्यांनी वापरलं। आज खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांना ते विसरलेले आहे। हे आंदोलन दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लावण्यासाठीच आहेच, पण खऱ्या अर्थाने आगरी कोळी कराडी आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे। आज नाही तर पुन्हा कधीच नाही अशी ही अंतिम लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी पावसामध्ये सुद्धा तुम्ही भिजलात, होईल ते पडेल करायला तुम्ही त्या ठिकाणी माघारी हटला नाहीत। रश्मिताने एक आंदोलन उभारलं, स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही। त्यामध्ये सुद्धा एक चिंगारी म्हणावी लागेल, संपूर्ण लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा ती ज्योत पेटली। बाळामामाने अनेक आंदोलनं केली, त्या ठिकाणी भूमिपूजन होत असताना सांगितलं की या विमान उडेल तेव्हा दिबा पाटील साहेबांचंच नाव त्या ठिकाणी लागलं जाईल। परंतु विमान उडलं, त्या ठिकाणी डोमेस्टिक चालू झालं, आंतरराष्ट्रीय सुरू झालं, परंतु दिबा पाटील साहेबांचं नावाचा विसर त्या ठिकाणी पडलेला आहे। रश्मिताने एअरपोर्टच्या जवळ आंदोलन केलं, तिला आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी सांगितलं की या ठिकाणी 100 मीटरच्या पर्यंत आंदोलन करता येणार नाही, पण काही लोकांनी एअरपोर्ट मध्ये आंदोलन केलं। त्याचं काय म्हणजे सरकार दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। मी कायम ऐकायचो भिवंडीला आगरी आहेत, चेंबूरला आगरी आहेत, वडाळ्याला आगरी आहेत। आज इथं आल्याच्या नंतर पहिल्यांदा कळलं की पंजाबला सुद्धा आगरी आहे, बिहारला सुद्धा आहेत। देशभरामध्ये राज्यभरामध्ये पसरलेले माझ्या आगरी हे दिबा पाटील साहेबांवर त्या ठिकाणी प्रेम करतात। आगरी कोडी कराडी नव्हेच तर संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये दिबा प्रेमी आहेत। बाळामामांनी सांगितलं की 4 जिल्हे बंद करण्याचं सुद्धा आंदोलन पुढच्या काळामध्ये घेतलं जाईल, परंतु आज या ठिकाणी 90% खासदारांनी त्या ठिकाणी बाळामामा म्हात्रे यांना पाठिंबा दिलाय, आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिलाय। हा आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आलेला पहिला विजय आपण समजायला लागेल। या ठिकाणी आपली लढाई संपलेली नाही, लढाई अजून बाकी आहे। आपण निवडणुका अजून 29 ला आहेत, कोण लढेल, कोण आमदार होईल, कोण काय होईल हे सगळ्यांनी बाजूला त्या ठिकाणी ठेवून ही लढाई फक्त दिबा पाटील साहेबांच्या नावासाठीच आहे। आपल्यामध्ये अजिबात मनभेद होणार नाही, मतभेद सुद्धा होणार नाही। या नावासाठी आपण सगळेजण एक आहोत आणि एक राहू असं या ठिकाणी सांगते। आणि पुन्हा एकदा सांगते, दिबा पाटील साहेबांचा, भूमिपुत्रांचा जय दिबा।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.